मराठा विद्यार्थ्यांना मिळणार ओबीसी प्रमाणे सवलती याचा प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. देखील काढलेला 5 जून 2026ला फडणवीस सरकारचा निर्णय जी.आर. देखील निघाला. मुंबई मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती सुखसुविधांचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात प्रामुख्याने 8 निर्णयाचा समावेश आहे. शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत शासन निर्णय शुक्रवारी जारी केला म्हणजे 5 जून 2026ला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सर यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर आमदार प्रसाद लाड साहेब यांनी जरांगे यांची यशस्वी समजूत घालून हे उपोषण स्थगित केले होते. यावेळी सरकारने जरांगे सर यांना विविध आश्वासने दिली होती. या पार्श्वभूमीवर आदेश काढण्यात आला आहे. या शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2026-27 पासून लागू होणार आहेत. शासन निर्णयाव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती सुखसुविधा इतर मागास प्रवर्गातून लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती सुखसुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजाला आपोआप लागू होतील. या योजनेतील मिळतील लाभ बघा कोणकोणत्या योजनेच्या 8 प्रकारच्या योजना आहेत त्यांना त्यामध्ये लाभ मिळणार आहेत. ओबीसी प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणार. वाहन चालक वाहक प्रशिक्षक योजना सारथी मार्फत राबविणार. ओबीसी प्रवर्गातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वर्गातील शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत उपलब्ध जागावर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवणार. 5 अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना लागू करणार. महाराष्ट्रात रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी उमेदवारासाठीची योजना मराठा विद्यार्थ्यांना लागू करणार. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सवलती व सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील पात्र. केंद्रीभूत प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागावर समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करणार. म्हणजे 5 जून 2026चा जो शासन निर्णय निघालेला आहे त्याची थोडक्यात या ठिकाणी लोकमत पेपरला या ठिकाणी थोडक्यात सारांश या ठिकाणी मांडलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.